दादा तिकडे येऊन उठल्यानंतर हे प्रसंग निंदाजनक प्रकार घडलेला आहे. आणि अमोलराजे त्यावेळेला रविवार असल्यामुळं अन्य क्षेत्रात होते. असा देखील संशय व्यक्त केला जातो की अमोलराजेने सदरचे जे दीपक काटे वगैरे नाही काहीच आमचं काहीच संबंध नाही. दूध पिले वगैरे हे नाही असं काहीच नाही, कधीच झालेलं नाही. आमचं काय संबंधच नाही तर काय सांगणार. हे असं मुद्दाम कोण आता कोण केलंय तर कुणास ठाऊक असं उठवलेत. मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही. पण जे आरोप होतात त्याचं खंडन तर करणारच की. हे झालंच नाही तर काय खंडन करायचा प्रश्नच नाही. झालंच नाहीये. दादाशी काय नंतर संपर्क वगैरे मी कार्य संपल्यानंतर दादाकडे गेलो. दादांची माफी मागितली झालेल्या प्रकाराबद्दल आणि निषेधही व्यक्त केलो. आणि काय असेल ते आम्ही कारवाई करत आहे म्हणले कारवाई ते. मग नंतर दादा म्हणले मी आता अकलूजला जातो, म्हणजे फार्म हाऊस आहे तिथं कुठे तर राहते, तिथून मी पुण्याला. बरं म्हणलो. मग वहिनी साहेब त्यांनी गेले, मी इथंच थांबलो. मग नंतर दादांना वेळेवर फोन करत होतो, फोन लागत नव्हतं दादांचं. मग शेवटी दादांचा फोन नाही लागताना मी त्यांना व्हॉइस मेसेज पाठवला, नंतर व्हॉट्सअप मेसेज पाठवला. 18 तारखेला अक्कलकोट बंद ठेवलंय, तुम्ही त्यात सामील होणार आहात का? नैतिक आमचा पाठिंबा राहणारच की. अहो दादावर हल्ला म्हणजे आमच्यावरच हल्ला आहे ते. अहो ते माझ्या सत्कारासाठी आले होते. परत आयोजकांवर सुद्धा ते हल्ला आहे. आयोजकांनी एक आमचा पाठिंबा राहणारच त्याला. त्यांचा असा एक आरोप आहे की आपल्या घरी पाहुणा आलेला असताना त्याच्यावरती अशा पद्धतीने शाही फेक होते, त्याच्यावरती हल्ला होतो. मात्र याच्यानंतर देखील राजेंनी सत्कार स्वीकारला. तो कार्यक्रम काही आटोपता घेतला नाही. मला कल्पना नाही. मी आत होतो. मला फक्त गोंधळ झाला, नंतर हे झाला ह्याची कल्पनाच काही नाही. मला शेटे साहेबांनी सांगितलं नंतर. ठीक.